रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम गाजवला। दुबईतल्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सनी पराभव केला। भारताच्या या विजयात फलंदाज आणि गोलंदाजींनीही आपला ठसा उमटवला। या सामन्यात भारतीय फलंदाजांनी 11 चेंडू राखून विजयासाठीचं 265 धावांचं लक्ष्य पार केलं। भारताकडून विजयी लक्ष्याचा पाठलाग विराट कोहलीने करताना प्रमुख भूमिका बजावली। त्याने श्रेयस अय्यरच्या साथीने 91 धावांची, अक्षर पटेलच्या साथीने 44 धावांची आणि लोकेश राहुलच्या साथीने 47 धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या दिशेने नेलं। विराटने 84, श्रेयसने 45, अक्षरने 27 धावांची आणि राहुलने नाबाद 42 धावांची खेळी उभारली। हार्दिक पंड्याने 24 चेंडूत 28 धावांची धडाकेबाज खेळी केली। त्याआधी या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 50व्या षटकात 264 धावात गुंडाळला होता। भारताकडून मोहम्मद शमीने 3 तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी 2 फलंदाजांना माघारी धाडलं। दरम्यान विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलचा फलंदाजीतला परफॉर्मन्स कसा होता त्यावर एक नजर टाकूया। विराट कोहली 98 चेंडूला सामोरं गेला, ज्यामध्ये त्याने 84 धावा केल्या, ज्यामध्ये 4 चौकारांचा समावेश होता आणि त्याचा स्ट्राइक रेट होता 85.71। श्रेयस अय्यर 62 चेंडूंना सामोरं जाताना 45 धावा केल्या, 3 चौकार यामध्ये त्याने लगावले आणि त्याचा स्ट्राइक रेट होता 72.58। तर लोकेश राहुल नाबाद त्याने 42 धावा केल्या, चेंडूंना तो सामोरं गेला 34, ज्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आणि त्याचा स्ट्राइक रेट होता 123.52। तर भारतीय गोलंदाजांची कामगिरी कशी राहिली त्यावर एक नजर टाकूया। 10 षटकं टाकलेली आहेत वरुण चक्रवर्तीनं, ज्यामध्ये त्याने 49 धावा दिल्यात आणि 2 विकेट्स घेतल्या। तर रवींद्र जाडेजानं 8 षटकं टाकले, ज्यामध्ये 1 षटक हे निर्धाव होतं। 40 धावा त्यांना 8 षटकांमध्ये दिलेल्या आहेत आणि त्याने 2 विकेट्स घेतल्या आहेत। त्यामुळे रवींद्र जाडेजाची देखील फिरकी प्रभावी राहिली आहे। तर मोहम्मद शमीचा देखील प्रभावी मारा पाहायला मिळाला। 10 षटकं टाकताना त्याने 48 धावा दिल्या, मोबदल्यात 3 विकेट्स काढल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।